नमस्कार, मी दिशा साळुंखे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आमच्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत आज आपण मराठी साहित्याचा इतिहास अभ्यासणार आहोत। मराठी साहित्याचा इतिहास अभ्यासण्यापूर्वी आपण मराठी भाषेचा उगम कसा झाला ते थोडक्यात पाहू। मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत यापासून निर्माण झालेली भाषा आहे। प्राकृतमध्ये एक महत्त्वाचा प्रकार होता तो म्हणजे महाराष्ट्री प्राकृत भाषेचा, आणि यापासूनच आपण आता ज्या स्वरूपातील भाषा बोलतो तिचा उगम झाला असावा असे मानले जाते। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात महाराष्ट्री प्राकृत भाषा प्रचलित होती। या काळातील ब्राह्मी लिपीतील शिलालेख जुन्नर जवळील नाणेघाट येथे सापडले आहेत। तसेच 8व्या शतकात 739 मध्ये साताऱ्याजवळ सापडलेल्या ताम्रपटावर सुद्धा कन्नड मिश्रित मराठी भाषेत लेखन केलेले आहे। त्यानंतर 1012च्या शतकात रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ असलेल्या आक्षी येथे शिलाहार राजाच्या काळातील संस्कृत आणि मराठी भाषेत लिहिलेला शिलालेख सापडला आहे। त्यानंतर श्रवणबेळगोळ येथे एका भव्य गोमटेश्वराच्या मूर्तीच्या खाली मराठी भाषेत एक शिलालेख इसवी सन 983 साली कोरण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मराठी भाषेतील लेखनाला सुरुवात खूप आधीपासूनच झाली होती हे लक्षात येते। मराठी साहित्याच्या इतिहासकारांनी प्राचीन साहित्य, अर्वाचीन किंवा आधुनिक साहित्य अशा दोन संज्ञा वापरल्या आहेत। 11व्या ते 18व्या शतकापर्यंतच्या काळाला प्राचीन साहित्य म्हटले जाते। 1885 ते 1920 या कालखंडातील साहित्याला अर्वाचीन किंवा आधुनिक साहित्य ही संज्ञा दिली जाते। साहित्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते? कथा, कविता, कादंबरी इत्यादी। तसेच लेखक म्हटलं की पु ल देशपांडे, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर यांची नावे आपल्या डोळ्यासमोर येतात। या लोकांनी जे साहित्य निर्माण केलं त्याला आधुनिक साहित्य म्हटले जाते। पण मुळात साहित्य निर्मितीला कधीपासून व कशी सुरुवात झाली यासाठी साहित्य म्हणजे काय हे समजावून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। तर साहित्य म्हणजे आपल्या मनात आलेले विचार एका विशिष्ट पद्धतीने कागदावर मांडणे। मुकुंदराजाने लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतला पहिला साहित्य निर्मितीचा प्रकार मानला जातो। यानंतर मराठीतलं पहिलं लिखाण म्हणजे विवेक सिंधू ही जर मराठीतील पहिली कविता मानली तर लिखित स्वरूपातील पहिलं गद्य म्हणजे म्हाईम भटांनी लिहिलेलं लीळाचरित्र हे साहित्य 1238च्या सुमारास लिहिले गेलेले आहे। 13व्या ते 16व्या शतकात मराठी साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे संत साहित्याचा टप्पा। यामध्ये सर्वप्रथम ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या सगळ्यांचे संत ज्ञानेश्वरांनी लेखन केले आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरांच्या साहित्याची निर्मिती का झाली तर संस्कृतमध्ये बंदिस्त असलेले ज्ञान हे सामान्य लोकांना मिळालं पाहिजे या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्याची निर्मिती केली। माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृता देही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन असे जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा ते काहीतरी भूमिका घेत असतात। म्हणजेच मराठीतील साहित्य सुरुवातीपासूनच कुठल्या तरी एका विशिष्ट भूमिकेशी निर्माण झालेलं साहित्य असल्याचं आपल्याला जाणवतं। प्रत्येकाला भक्तीचा मार्ग सुकर करणं हाच उद्देश संत साहित्याचा होता। मग त्यात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांचे भारूड, संत तुकारामांचे अभंग, संत रामदासांचे लिखाण या सगळ्यांचा समावेश संत साहित्यात होतो। याशिवाय संत जनाबाई, मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत नामदेव या सगळ्यांनी केलेलं लिखाण ते अभंगाच्या स्वरूपात संकलित करण्यात आलं। या सगळ्यांचा समावेश संत साहित्यात होतो। इथपर्यंत आपण 16व्या शतकात येऊन पोहोचतो। यानंतरचा टप्पा म्हणजेच पंडिती साहित्य। या काळामध्ये म्हणजे 16व्या शतकात संस्कृत भाषेचा बराच प्रभाव असणारे काव्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले। याला आपण पंडिती काव्य असे म्हणतो। यामध्ये रघुनाथ पंडित, मोरोपंत या सगळ्यांचा समावेश होतो। या पंडिती काव्यामध्ये संस्कृतमधील गाजलेली नाटके होती, यांचे रूपांतर मराठीमध्ये करण्यात आले। उदाहरणार्थ नलदमयंती स्वयंवर। यानंतरचा महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात। 18व्या शतकात याची सुरुवात झाली।
यावेळी आपल्या भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्यांच्या येण्याने भारतात छपाईला देखील सुरुवात झाली होती. ही आधुनिक साहित्य निर्मितीत खूप महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे आधुनिक मराठी साहित्यावर युरोपियन किंवा ब्रिटिश लोकांचा प्रभाव होता असे म्हणता येईल. ब्रिटिश आल्यानंतर तत्कालीन समाजात होत असलेले बदल त्यावेळच्या आधुनिक साहित्यात मांडले गेले. आता खऱ्या अर्थाने कोणते साहित्य लिहिले गेले ते आपण पाहू. सुरुवातीला लहान मुलांसाठीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या. यामध्ये बालमित्र, पंचतंत्राच्या गोष्टी लिहिल्या गेल्या. यानंतर काही मासिकांचा उदय झाला. करमणूक या मासिकेमध्ये हरिभाऊ आपटे यांनी ऐतिहासिक व रहस्यकथांचे लेखन मोठ्या प्रमाणात केले. 1945 नंतरच्या काळात वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके यांनी कथांच्या विश्वात महत्त्वाचा कालखंड निर्माण केला. या कालखंडात कथा, कादंबरी यांचे लेखन केले जाऊ लागले. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी मानण्यात येते. ग्रामीण साहित्यात रवा दिघे यांनी लिहिलेली पानकळा ही कादंबरी, तसेच श्री ना. पेंडसे यांचा गारंबीचा बापू, एल्गार यासारख्या कादंबऱ्यांचा प्रादेशिक साहित्यात समावेश होतो. आणि अगदी अलीकडच्या काळात ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये विश्वास पाटील, रणजित देसाई यासारख्या लेखकांनी लेखन केले आहे. मराठी साहित्यात नाटकांचा देखील तेवढाच समावेश होतो. यामध्ये 1843 मध्ये विष्णुदास भावे यांचे गीता स्वयंवर हे नाटक, पहिलं संगीत नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीत शाकुंतल हे नाटक आहे. त्यानंतर राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक. मराठी साहित्यात नाटकांप्रमाणेच कवितांचा देखील समावेश केला जातो. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणजेच केशवसूत, कुसुमाग्रज, बासी मर्ढेकर, बालकवी, कवी सुमंत या कवींनी आधुनिक मराठी कवितेच्या जडणघडणीस हातभार लावला. तसेच इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी देखील उल्लेखनीय काव्यलेखन केले आहे. यापुढे जाऊन 1960च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. ग्रामीण साहित्यात व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी, तसेच दलित साहित्यातील वास्तव्याची ओळख समाजाला करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी आपली लेखणी सरसावली. 1959 साली फकीरा ही त्यांची सर्वोत्तम कलाकृती ठरली. त्यानंतर श्रीवादी साहित्यामध्ये ताराबाई शिंदे यांचे श्री पुरुष तुलना, तसेच विभावरी शिरूरकर यांचे हिंदोळ्यावर आणि अगदी आधुनिक काळातील कविता महाजन यासारख्या लेखिका ज्यांनी कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत सशक्तपणे स्त्री केंद्रित विचार मांडले. 1990च्या नंतरचे मराठी साहित्य हे उदारीकरण, जागतिकीकरण यावर आधारित साहित्य आहे. जग आपल्याला उघडं झाल्यानंतर, वेगवेगळ्या भाषा आपल्याला माहीत झाल्यानंतर, केबल टीव्ही आणि आता OTT प्लॅटफॉर्म्सकडे आपल्याकडे आल्यानंतरचं साहित्य हे आधीच्या साहित्यापेक्षा नक्कीच वेगळं असणार आहे. अगदी आधुनिक काळात बोलायचं झालं तर कम्प्युटरच्या येण्यानंतर बदललेलं मराठी साहित्य हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपण काही वाचत नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण फक्त पुस्तक वाचणं हे वाचन होत नाही. आपण ब्लॉग्स, वेबसाईटवरील वेगवेगळे लिखाण वाचतो, आपण ऑडिओ बुक्स ऐकतो. त्यामुळे या सगळ्यांचा समावेश आपण साहित्यामध्ये करू शकतो. काही प्लॅटफॉर्म्स असे आहेत की ज्यामध्ये मराठी साहित्य लिहिले जाते. ऐसी अक्षरे, मिसळपाव, मायबोली यासारखे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यातून मराठी नवीन साहित्य निर्मिती केली जाते. अशा प्रकारे वेगळ्या माध्यमातून आपण आपली मराठी साहित्याची आवड व ज्ञान अजून जोपासत राहूया.